येस. पराग सर. हो. तर नमस्कार, माऊली मल्टी स्पेशालिटी क्लिनिक नागपूरमधून डॉक्टर पराग ठाकरे बोलतो. आजचा आपला विषय आणि हा जो डिटॉक्सचा विषय आहे हा फार महत्त्वाचा विषय आहे. आजच्या दैनंदिन जीवनात आपण जे काही डेली रुटीन आहे आपलं किंवा जे काही आपण डाएट प्लॅनिंग फॉलो करत आहे त्याच्यामुळे आपल्या लिव्हरवर बरंचसं प्रेशर पडतंय. प्रेशर इन द सेन्स बरेचसे टॉक्झिन्स जे आहे ते लिव्हरमध्ये जमा होतात. आयुर्वेदामध्ये सुद्धा लिव्हर डिटॉक्स बद्दल अशी विस्तृत संकल्पना सांगितलेली आहे. आचार्य सुश्रुतांनी, आचार्य चरकांनी, आचार्य वाग्भटांनी या सगळ्यांनी योग रत्नाकर मध्ये सुद्धा लिव्हर डिटॉक्स बद्दल माहिती मिळते. लिव्हर डिटॉक्स करण्याकरता आयुर्वेदामध्ये भरपूर काही पद्धती सांगितल्या आहेत. त्याच्यापैकी पहिली पद्धत म्हणजे लंघन आहे. लंघन म्हणजे उपवास करणे. उपवास केल्यामुळे काय होते की आपल्या शरीरातले टॉक्झिन्स जे आहे ते बाहेर पडतात आणि लिव्हरला थोडंसं रेस्ट मिळाल्यासारखं होते. त्याच्यामुळे लिव्हर थोडं स्ट्रॉंग होते आणि स्वतःहून लिव्हर डिटॉक्स करण्यास सुरुवात होते. तर लंघन म्हणजे उपवास करणे हा प्राचीन काळातील जो उपाय आहे हा आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. दुसरा उपाय जो आहे तो आहे विरेचन कर्म. आयुर्वेदामध्ये जे विरेचन कर्म सांगितलेलं आहे ते विरेचन कर्म, विरेचक काही औषधी असतात ज्याच्यामुळे आपण पोटावाटे जो मल आहे किंवा टॉक्झिन्स आहे ते बाहेर काढू शकतो. तिसरं लिव्हर डिटॉक्स करण्याचं जे आहे ते द्रव्य सांगितलेले आहे काही, जसं का आपलं तक्र सेवन. जर तुम्ही लंघन करून दुसऱ्या दिवशी तक्र सेवन केलं तर लिव्हर डिटॉक्स आपला आपोआप होऊन जातो. तर आवाज तिसरं जे तुमचा. आहे ते महत्वाचं आहे डायजेशन. आणि डायजेशन कॅपॅसिटी जर कमी झाली आपली तर कॉन्स्टिपेशन होणे, मलबद्धता होणे या प्रकारचे आजार होतात. मग सामोर चालून पाईल्स, फिशर फिस्टुला हे सुद्धा आजार होऊ शकतात. या सर्वांना कव्हर करण्यासाठी लिव्हर डिटॉक्स ही संकल्पना फार महत्वाची आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा याचं वर्णन मिळते. जसं मी सांगितलं तुम्हाला की लंघन उपाय आहे, त्याच्यानंतर विरेचन उपाय आहे. त्याच प्रकारे तक्र सेवन, एक दिवस तक्र सेवन कंटिन्यू सेवन केल्याने आपलं लिव्हर डिटॉक्स होते. चौथं जे आहे ते कामला व्याधीमध्ये सांगितलं आहे. कामला म्हणजे जॉन्डिस जो प्रकार आहे आता, या जॉन्डिस या प्रकारामध्ये दुग्ध विरेचन नावाचा प्रकार सांगितला आहे. त्याने सुद्धा म्हणजे एखादा कामलेचा पेशंट असेल किंवा लिव्हर पेशंट असेल, त्या लिव्हर पेशंटने जर कंटिन्यू आपलं दुग्ध विरेचन म्हणजे काही खाताना पिता जर दुग्ध विरेचन केलं तर त्यामध्ये बराचसा फायदा मिळतो. या पद्धतीने येस सर. या पद्धतीने आपण लिव्हर डिटॉक्स जे आहे याबद्दलची संकल्पना मांडू शकतो. आणि याचवर आधारित आता आजकालच्या काय पद्धती अवेलेबल आहे त्याबद्दल मार्गदर्शन करण्याकरिता सूर्यवंशी सर आपल्यासोबत जॉईन झाले आहे. तर सूर्यवंशी सर, असं मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्टार्ट करावे. येस येस. नमस्कार. बरेचसे पार्टिसिपेंट्स आज जॉईन झालेत, आपण पहिले ते समजून घेऊया. तर आकाश शर्मा सर तर वेलनेस कोच आहेत, बरोबर. अमोल पारधी सर आहेत. पद्मजा मॅडम सुद्धा पुण्याला रांजणगाव इथे हिलिंग करतात, माझ्या स्टुडंट्सच आहेत. परिमल महाजन सर आहेत, यशवंत साबळे सर नाशिकवरून आहेत, आणि योगेश चौधरी सर. यापैकी आपल्यापैकी कोणी असं आहे का की ज्यांना काही क्रॉनिक आजार आहे, क्रॉनिक डिझीज आहे, आणि त्याचं सोल्युशन आपण शोधतोय, रिव्हर्सल आपल्याला अचीव्ह करायचंय, असं कोणी आहे? अनम्यूट करू शकता तुम्ही, किंवा चॅट सुद्धा करू शकता. नो. तर छान. किंवा मला हे व्यसनामुळे सुद्धा, सर व्यसनामुळे सुद्धा काही काही जणांचे लिव्हर आजकाल खराब होतात. हा, व्यसन आलं की तर लिव्हरचा तो व्यसन करणार. समज माहितीच झालाय की दारू आली म्हणजे लिव्हर. पण तसं नाही आहे. दारूमुळे ते लिव्हर खराब होतोय, पण दारू न पिणारे पण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरने मरणारे हे भारतामध्ये 2 लाख हा, ची नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज नावाचा एक प्रकार असतो सर. हम्म. तर लिव्हर शुद्धीकरण किती महत्वाचं आहे आपण मुख्यतः, थोडक्यात समजून घेऊ. हा, बोला ना सर.
हो, येस सर, येस. तुम्ही काय म्हणत होते सर? नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर वरती थोडस गायडन्स द्या, कारण की तो खूप ऍस्पेक्ट हिडन राहिलेला आहे, लोकांना त्याचं गांभीर्य नाही आहे. आणि जवळजवळ लिव्हरचे हो जेवढे सर. प्रॉब्लेम आहेत त्यात 40% नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर मुळेच जे आहेत त्या डेथ होत आहेत. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज सर हा आपला जो डाएट आहे किंवा रुटीन आहे आपलं त्याच्यामुळे जास्त आजकाल दिसायला मिळत आहे. आपलं जे डाएट आहे, जसं आजकाल जंक फूड किंवा फास्ट फूड किंवा स्पायसी फूड खाण्याची जी फॅशन आजकाल वाढली आहे, बर्गर पिझ्झाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे हे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होत आहे. आणि त्याच्यानंतर आपलं जे डेली रुटीन आहे सर, दिनचर्या जी आहे ती दिनचर्या बिघडली आहे. प्रातःकाल उठणे, व्यायाम करणे आणि रात्री लवकर झोपणे, अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज, ही जी संकल्पना आहे ही सध्या नाश पावत चालली असल्यामुळेच ही नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज ही संकल्पना आता पुढे येत आहे. याच्यावर जर आपल्याला मात करायची असेल सर, तर आपलं दिनचर्या बदलली पाहिजे. आपण आपलं जे डाएट प्लॅनिंग आहे ते बदललं पाहिजे. आणि डाएटमध्ये आपण नॉन स्पायसी, नॉन जंक फूड आणि जंक फूड अवॉइड केलं पाहिजे. फास्ट फूड अवॉइड केलं पाहिजे. पॅक फूड आणि पॅक ब्युरेजेस आहे त्याच्यामुळे सुद्धा हे फॅटी लिव्हर डिसीज होतात. ते सुद्धा आपण अवॉइड केलं पाहिजे. आणि हा नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीज प्रकार जो आहे हा मुख्यतः डाएट मधूनच उत्पन्न होतो सर. या डाएटवर जर आपण काम केलं आणि दिनचर्येवर जर काम केलं तर नक्कीच आपण या नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीजवर मात करू शकतो किंवा प्रिव्हेंशन करू शकतो. आता इथे आपला मुख्य उद्देश काय आहे, की मात करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह अप्रोच तर ठीक आहे. पण झालंय काय, की लाईफस्टाईल आता अशी झालेली आहे प्रत्येकाची, किंवा आपली सुद्धा आपण बघितली, तर आपण प्रिव्हेंट करू शकत नाही जर टॉक्झिन्स आपल्या बॉडीमध्ये येत असतील तर. बरोबर. फार फार तर थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून आपण त्याला बॅलन्स करू शकतो. तो इथून पुढे करू शकतो, पण इथून मागे जे आपल्या शरीरामध्ये डम्पिंग झालेले आहे, जे टॉक्झिन्स क्रिएट झालेले आहेत, ओके, डेली जे टॉक्झिन्स आपण कन्झ्युम करतोय, म्हणजे थ्रू स्किन जात आहे, थ्रू ऍटमॉस्फिअर जात आहे, थ्रू एअर जात आहे, आणि रोजचा जो भाजीपाला सुद्धा आपण खातोय तो सुद्धा आता विषमुक्त राहिलेला नाही आहे. आज संध्याकाळी फवारतात, आणि आता आम्ही नाशिकमध्ये असल्यामुळे भाजीपाल्याचं काय एक्झॅक्टली प्रकार आहे तो जवळून बघतो. तर संध्याकाळी फवारून सकाळी मार्केटमध्ये तो भाजीपाला आलेला असतो. सो या गोष्टी आपण अवॉइड नाही करू शकत. फळांचं सुद्धा तेच आहे. तर मी म्हणतो, आता हे काय करणार ना, प्रत्येक जण तर आपल्या स्वतःसाठी भाजीपाला उगवू नाही शकत. पण टॉक्झिन्स तर येत राहणार, पण आपल्या बॉडीची इफिशियन्सी अशी आहे ना, की तुम्ही कितीही टॉक्झिन्स आले तरी ती सुद्धा ते सर्व रिमूव्ह करू शकते. फक्त तिला त्या ऑप्टिमम लेवलला घेऊन जाणं गरजेचं आहे. जसं एखादं इंजिन स्टक झालेलं असतं कारचं, किंवा मशीन स्टक झालेलं असतं, त्याची सर्व्हिसिंग आपण जोवर करत नाही, ओरलिंग करत नाही, तोवर ते पुन्हा त्या लेवलला, ऑप्टिमम लेवलला काम करणार नाही. तर आपण इथे जर बघितलं तर टॉक्झिन सोर्सेस काय आहेत आज आपल्याला अवेलेबल जे आहेत. प्लास्टिक्स आहे, प्लास्टिक कंटेनरमध्ये आपण लिक्विड्स घेत असतो. स्मोकिंग आहे, हाऊस होल्ड केमिकल्स बरेचसे असतात, त्याचे फ्युम्स आहेत किंवा ते टच होतात स्किनला. बरोबर. आपण फिनाईल किंवा बाकी गोष्टी वापरून आपण फ्लोर क्लिन्झिंग करत असतो. मग त्याच्यावर आपण बेअर फुटनी चालतो, ऑटोमॅटिकली स्किन थ्रू ते सर्क्युलेट होत असतात. त्यानंतर ट्रान्स फॅट आपण कंझ्युम करत असतो बरेचसे. ऑइल आहे, तुम्हाला माहितीच आहे की आज मार्केटमध्ये ऑइल जे आहे ते खरंच ऑइल आहे का, क्रूड ऑइलला फ्लेवर्ड करून ते बनवले जाते. सो याच्यावरून आपण हे डेली हे अवॉइड नाही करू शकत. त्याच्यानंतर अल्कोहोल आहे, मोल्ड्स आहेत बरेचसे, बरोबर, कंटेनर्स असतात. त्याच्यानंतर कॅन फूड आहे. आता तुम्ही मला सांगा की एखादं ताजं फूड जर आपण असंच बाहेर ठेवलं तर ते काही दिवसांनी खराब होणार. टोमॅटो असेल, जे काय असेल, पण टोमॅटो केचप मात्र एवढे वर्ष राहतोय त्या कंटेनरमध्ये, म्हणजे नक्कीच काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत. बरोबर. सो ते जात आहेत. स्मोक फूड आहे, या सगळ्या गोष्टी. तर जेव्हा शरीरामध्ये टॉक्झिन ओव्हरलोड होतो, टॉक्झिन खूप जास्त होतात, तेव्हा शरीर आपल्याला काहीतरी सिम्पटम देत असतं, काहीतरी सांगत असतं, आणि ते सिम्पटम्स आपण ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. जर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय आणि त्याला कुठेतरी कंप्रेस करून किंवा त्याला कुठेतरी आपण दाबतोय आणि आपलं लाईफस्टाईल ऍज इट इज कंटिन्यू करतोय, तर आपलं कसं आहे की सिव्हिरिटी आल्याशिवाय आपण स्टेप उचलत नाही. कारण आजकालची लाईफच अशी झाली, आपल्याला एंगेज ठेवण्यासाठीच्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे आपलं प्रोफेशन, जॉब तर असेलच, पण त्याच्या व्यतिरिक्त बाकी पण गॅजेट्स आहेत आणि बाकी गोष्टी आहेत ज्याच्यात आपण खूप एंगेज झालेलो आहे.
सो स्वतःकडे बघण्याचा किंवा हे सर्व नॉलेज घेण्याचा आपल्याला वेळच नाही. तर टॉक्झिन ओव्हरलोड सिम्पटम मध्ये जर तुम्ही बघितलं, ह्या ज्या काही गोष्टी आपण कंझ्युम करतो याच्यानंतर सिम्पटम्स बॉडीमध्ये काय येतात, एक तर कॉन्स्टिपेशन आहे, ब्रेन फॉग आहे. हे जाणवत असेल तुम्हाला की पहिल्यापेक्षा माझी आता विचारशक्ती सुद्धा किंवा स्मरणशक्ती पण कमी होते. कधी कधी साधी सोपी सिंपल गोष्ट असते पण आठवत नाही, एखाद्याचं नाव आठवत नाही, किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात पटकन कुठेतरी वस्तू ठेवून दिली, पुढच्या मिनिटाला आपल्याला आठवत नाही की मी कुठे ठेवली. सो मसल अँड जॉईंट मध्ये पेन आपल्या क्रिएट होतं. तर आपण कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी याच्यावर पण काम करतो. मस्क्युलोस्केलेटल पेन वरती पण आपण विदाउट एनी सर्जरी अँड विदाउट केमिकल पिल्स आपण त्याला हील करायचं काम करतो. पण या स्टेपमध्ये सुद्धा माझी पहिली स्टेप असते ती लिव्हर डिटॉक्स असते. का? कारण टॉक्झिन्समुळेच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर हळूहळू आपण ते पण समजून घेऊ की आपल्या बॉडीत जमा झालेले टॉक्झिन्स म्हणजे नक्की काय, आणि आपल्या लाईफ मधल्या सायकोलॉजिकल असेल, फिजिकल असेल किंवा विसरल असेल, या प्रत्येक प्रॉब्लेम्सचं कॉज कुठेतरी ते टॉक्झिन्स आहेत. ओके, सो टॉक्झिन बॉडीमध्ये वाढल्यानंतर काय काय गोष्टी होतात हे आपल्याला समोर दिसतं. हेडेक होतं, पाल्पिटेशन्स वाढतात, इन्सोमिया होतं म्हणजे स्लीप डिसऑर्डर, एनर्जी लॅक होऊन जाते, ब्रीथचा शॉर्टनेस होतो, डिप्रेशन येतं, लॉस ऑफ ॲपेटाईट होतं, बरोबर, अँझायटी, स्ट्रेस. आणि याचा सगळा परिणाम आपल्या पर्सनल, प्रोफेशनल या सगळ्या दोन्ही लाईफवरती होत असतो. आता टॉक्झिन वाढले म्हणजे काय, याच्यामध्ये फॅटिक तर आहेच. फॅटिक म्हणजे म्हणजे एनर्जी, लो एनर्जी. काही काहींना बघा बसल्या बसल्याच लगेच झोप लागते, बरोबर. तो त्याच्यानंतर वेट गेन होतं, पफी वाटतं, स्टफी वाटतं, हेडेक होतं. या सगळ्या टॉक्झिन ओव्हरलोड सिम्पटम आहे. ओके, सो लिव्हर, आता याच्यात आपण जर डिटॉक्स म्हटलं, म्हणजे मला तर नावच चेंज करायचं आता, पूर्णपणे शरीर शुद्धीकरण असंच लिहायचं. कारण टॉक्झिन म्हटलं तरी त्याच्यात, डिटॉक्स म्हटलं तरी टॉक्झिन्स येतातच. पण आता समजण्यासाठी आपण डिटॉक्सच म्हणूया. द लिव्हर हेल्प्स यू, इट रिमूव्ह द बाय प्रोडक्ट्स ऑफ मेडिकेशन्स. जे काय मेडिकेशन्स घेतो किंवा ज्याही प्रोसेस गोष्टी कंझ्युम करतो त्यातला नॅचरल फॉर्म जो आहे तो लिव्हर घेतो, आणि जो बाय प्रोडक्ट आहे तो लिव्हर काय करतो, शरीराच्या बाहेर काढतो. ओके, इट्स प्रिव्हेंट स्टोरेज ऑफ न्यूट्रिएंट्स बाय स्टोरिंग विटॅमिन्स अँड मिनरल्स अँड शुगर्स. ओके, सो जे काही विटॅमिन, मिनरल्स, शुगर्स आपल्याला लागतायत, पुढे काम करण्यासाठी लागणार आहे, त्याचं स्टोरेज सुद्धा लिव्हर करत असतं. ते किती प्रमाणामध्ये ठेवायचं, किती प्रमाणात फर्स्ट फ्लश करायचं, याचे कॅल्क्युलेशन सुद्धा ते करत असतं. ओके, मोस्ट ऑफ द प्रोटीन्स आपण जे बोलतो बॉडीमध्ये, तर ते लिव्हर्स जे असतं ते प्रोड्यूस करत असतं. मग आपण जर कितीही प्रोटीन इंटेक घेतलं, आपण जिम करतोय समजा, आपण कितीही प्रोटीन इंटेक घेतलं पण लिव्हरचंच मेटाबॉलिझम वीक असेल तर ते डंप होणार आहे आणि ॲज इट इज ते फ्लश होणार आहे. सो इन्फेक्शन्स वरती लिव्हर फाईट करतं. अर्ली इन्फेक्शन्स तुम्हाला होणार असतील, लिव्हर जर हेल्दी असेल तर त्याच वेळी ते त्या बॅक्टेरियाला फाईट करून बॉडीच्या बाहेर काढून टाकतं. ओके, हे बाईल प्रोड्यूस करते लिव्हर. बाईल हे नेसेसरी का आहे, आपलं फॅट डायजेशनसाठी आणि विटॅमिनच्या ऍब्झॉर्प्शनसाठी खूप छान पद्धतीचं बाईल बनणं गरजेचं आहे. मुबलक प्रमाणामध्ये ते बाईल बनणं गरजेचं आहे. म्हणून लिव्हरला आपल्या शरीरातली केमिकल फॅक्टरी सुद्धा म्हटली जाते. लिव्हर हे एकमेव असं ऑर्गॅन आहे की ज्याला पुन्हा बनण्याची प्रॉपर्टी निसर्गाने दिलेली आहे. का बरं दिली? कारण त्याचं महत्वच तेवढं आहे आणि त्याला आपण दुर्लक्षित केलेलं आहे. आणि लिव्हरचं काय असतं की ते अगदी 2-5% जरी कार्यरत राहिलं ना, बाकी सगळं खराब झालं, तरी सुद्धा बघणाऱ्याला असं वाटतं की हा माणूस व्यवस्थित आहे, बरोबर. म्हणजे ते डायरेक्ट फेल होतं तेव्हाच कळतं आपल्याला की लिव्हर फेल झालं. आणि मग तिथून पुढे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप सिव्हिअर होऊन जातात. सो आपण समजून घेण्यासाठी लिव्हरचे कार्य काय आहेत आणि त्याचं महत्व काय आहे शरीरासाठी, इथे स्लाइड आहे आपल्याकडे, आपण समजून घ्या. लिव्हर हा शरीरातील सर्वात मोठा आतील अवयव आहे. तो जवळ 500 पेक्षा जास्त महत्वाची कामे करतो. ओके? निरोगी लिव्हर, निरोगी शरीर, आणि निरोगी शरीर असेल तर आनंदी जीवन ऑटोमॅटिक आपलं राहणार आहे. लिव्हरचे प्रमुख कार्य काय आहेत? विषारी द्रव्य बाहेर काढणे. शरीराचे विषारी जे घटक आहेत त्या सर्वांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते लिव्हर करत असतं. त्यानंतर प्रोटीन्स तयार करणे, आवश्यक प्रोटीन्स तयार करणे. ओके, जसे की अल्बुमिन वगैरे जे काय आहेत ते रक्त शुद्धीकरणाचं काम करतो. हार्मोन्सचे संतुलन राखण्याचे काम जे आहे ते लिव्हर करतो. पचन क्रियेस मदत करतो. बाईल तयार करून अन्नाचे पचन जे होते त्यासाठी बाईल तयार करणे हेच खूप महत्वाची गोष्ट असते.
आणि हे बाईल तयार करण्यासाठी लिव्हरला मुवमेंट सुद्धा करावी लागते. तर दिवसभर लिव्हर जे आहे हे मुवमेंट करत असतं आपल्या बॉडीमध्ये. आता ही मुवमेंट जरी रेस्ट्रिक्ट असेल, तुमचं जर दिवसभर चेअरवर बसून, टेबलवर बसूनच काम आहे, आणि जर स्पेस, त्याच्यामुळे काय होते, आपल्या गटला जी स्पेस दिलेली निसर्गाने ती कॉम्प्रोमाइज होऊन जाते, कम्प्रेस्ड होते. जर राऊंडेड शोल्डर असतील तरी सुद्धा लिव्हर कम्प्रेस्ड होतं, आणि ते कम्प्रेशन मध्ये राहिलं तर व्यवस्थित मुवमेंट करू शकत नाही, आणि ऑटोमॅटिकली त्याची जी क्षमता आहे बाईल बनवण्याची ती कमी होत असते. तर याच्यावरती पण काम करणं गरजेचं आहे. शरीर शुद्धीकरण तर आहेच, पण त्यासोबत आपल्या बॉडी पोश्चर वरती सुद्धा आपण काम करणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. ऊर्जा साठवण्याचे काम, आणि ते गरज तेव्हा पुरवण्याचे काम हे सुद्धा लिव्हर करते. कोलेस्टेरॉल जे आहे आपल्या बॉडी, त्याचं संतुलन राखण्याचं काम हे लिव्हर करत असतं. आणि जे काय महत्वाचे घटक आहेत, A, D, E, K, B12 असे जे काय मिनरल्स किंवा विटॅमिन्स गरजेचे आहेत, यांचं सुद्धा मेटाबॉलिझम आणि स्टोरेज हे लिव्हर करत असतं. म्हणजे जर लिव्हर हेल्दी केलं तर तुम्हाला कोणत्याही एक्सटर्नल सप्लिमेंट घ्यायची गरज राहणार नाही, कारण निसर्गाने जेही बनवलेलं आहे, आपण जेही खातोय त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, कारण त्या एका पर्टिक्युलर प्लॅन्टला पण ग्रो होण्यासाठी या सगळ्या गोष्टी लागत असतात. पण आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझम तेवढं परफेक्ट किंवा त्या लेवलला इफिशियंट नसल्यामुळे आपल्याला हे एक्सटर्नल सप्लिमेंट घ्यावं लागतं. आता बरं, मी एक्सटर्नल सप्लिमेंट जरी घेतलं तरी शेवटी लिव्हरच ठरवणार आहे की ते शरीराला द्यायच्या का नाही द्यायच्या. म्हणून काय होतं की गोळ्या जे तुम्ही बघितल्या 5 mg पासून सुरू होतं, ते अगदी 125 mg 150 mg पर्यंतची गोळी जाते का, कारण रेजिस्टन्स क्रिएट होतो. लिव्हरला कळतं की अरे हे काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग लिव्हर रेजिस्टन्स क्रिएट करतं. मग आपण काय करतो, डोस वाढवतो. म्हणजे त्याला कळत नाही, मग डोस वाढवला, मग त्यांनी रेजिस्टन्स क्रिएट केलं 5 ग्रॅमसाठी, मग 10 ग्रॅम आल्यावर काय करणार, मग काही ना काही त्याला अलाउच करावं लागतं. अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती अत्याचारच करत असतो. औषधात जाणाऱ्या औषधांचे मेटाबॉलिझमचे काम सुद्धा लिव्हरच करतो. सर लिव्हर जर थकले तर काय होतं, थकवा, गॅस, ऍसिडिटी, वजन वाढणे, त्वचारोग, हार्मोनल इम्बॅलन्स, शुगर, थायरॉइड बिघडणे, वारंवार आजारणे. त्यामुळे लिव्हरची नियमित काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे. हेच निरोगी आणि दीर्घायुषी आयुष्याचे रहस्य आहे. तर शरीरासाठी लिव्हरचे महत्व हे आपण जाणून घेतले. तर त्यामुळे काय होतं की ओव्हरऑल तुमचा जो काही लिव्हिंग आहे ती सुधारते, आणि एक एनर्जी लेवल मेंटेन राहते कायम, बरोबर, रोगप्रतिकार शक्ती वाढते, आणि ऑटोमॅटिकली मेंटल हेल्थ जी आहे त्याच्यावरती सुद्धा इफेक्ट व्हायला लागतो. ओके, सो आपण म्हणतो ना की एखाद्याचे डिसिजन्स खूप छान होत आहेत, किंवा तो बिझनेसमध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये चांगले डिसिजन देतोय, स्थितप्रज्ञ राहतोय, तर आपण बोलतो दॅट पर्सन हॅज अ गट. हे पहिल्यापासून म्हणतोय. सो गटचं डायरेक्ट कनेक्शन आहे आपल्या ब्रेनशी. मग गट जर म्हटलं तर त्याच्यातला सर्वात महत्वाचा पार्ट येतो हा लिव्हर येतो. सो याच्यात आपण घरच्या घरी जर काळजी घ्यायची म्हटली तर आपल्याला काय करायचंय, मग शक्यतो नैसर्गिक आहार जो आहे तो आपल्याला प्रिफर करायचा आहे. मग नैसर्गिक आहारामध्ये कोणता, म्हणजे सर मी तर बाहेरचं खातच नाही, बरोबर, असं मला पेशंट म्हणतात. मग बाहेरचं खातच नाही, घरचंच खातो, मग तरी पण आजार का बरे, मग अशापर्यंत का आले. तर नैसर्गिक आहार म्हणजे घरात शिजवलेला आहार नव्हे, तो आपण शिजवला, तो निसर्गाने दिलाय तो आहार. म्हणजे आहारामध्ये जसं आपण म्हणतो की सात्विक, राजसिक, तामसिक, त्याची साधी सोपी डेफिनेशन जर म्हटली तर सात्विक म्हणजे जे देवाने बनवलं, व्हॉट इज गॉड मेड इज सात्विक, व्हॉट इज मॅन मेड इज राजसिक, अँड व्हॉट इज फॅक्टरी मेड इट इज तामसिक, असं आपण त्याला करू शकतो. तो नैसर्गिक आहार कसा आपल्या दिनचर्येमध्ये जास्तीत जास्त राहील, तो जर 80% आपण नेला तर चमत्कारिक रिझल्ट तुम्हाला मिळतील. आणि त्या नैसर्गिक आहारामध्ये डेफिनेटली काही टॉक्सिन जातीलच, बरोबर, आपण जे काय भाज्या घेऊ वगैरे, पण ते काढण्याचं काम आपलं हेल्दी लिव्हर असलं तर ते ऑटोमॅटिक होईल. पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. आज योगा डे आहे, आपल्यापैकी किती जणांनी योगा केला बरं, त्यांनी केला असेल त्यांनी थंब जो आहे ना तो द्यायचा आहे, किंवा चॅटमध्ये येस टाकायचं. येस असेल तर येस, नो असेल तर एन टाईप करायचे, बरोबर. वेळोवेळी लिव्हर डिटॉक्स करणे गरजेचे आहे. आता हे लिव्हर डिटॉक्स करणे म्हणजे काय, खूप याच्यामध्ये आहे. सर लिव्हर डिटॉक्स नक्की कसं होतं, हे पूर्ण नैसर्गिक प्रक्रिया आहे, हे आपण एक्सप्लेन करूच्या. तो लिव्हर डिटॉक्सचे महत्व आपण बघितलेच. लिव्हरची कार्यक्षमता सुधारते, शरीराचे टॉक्सिन्स बाहेर निघतात, त्वचा निरोगी बनते,
पोटाचे जे आजार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होतो, वजन नियंत्रणात होते. आता वेट लॉस साठी पण बरेच लोक येतात. वेट लॉस साठी तुम्ही जर खूप जिम करताय, धावताय, पळताय, काही प्रोडक्ट्स खाताय, त्याच्याने जे काय वेट लॉस होतंय ना, हे टेम्पररी आहे. पण ते जर परमनंट ठेवायचं असेल तुम्हाला, ओके, किंवा ते आतून जर झालं पाहिजे, तर ही मेटाबॉलिझम आतून बूस्ट करणं गरजेचं आहे. म्हणून त्या केसमध्ये सुद्धा लिव्हर डिटॉक्स खूप महत्वाचा आहे. आम्ही असं सुद्धा ऑब्झर्व केलंय की वेट लॉस, वेटमध्ये नक्की काय, आपले जे फॅट्स आहे हे वेटमध्ये आहेत का? फॅट्स दिसतात, पण वेट कशामुळे वाढले? तर बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन असू शकतं, टॉक्झिन ओव्हरलोड असू शकतं, गटमध्ये आपल्या बराचसा कचरा जमा झालेला असतो. एक नॉर्मल व्यक्ती ज्याचं वजन साधारणतः 60-65 किलो आहे, त्याच्या गटमध्ये सुद्धा 1 ते 1.5 किलो हा सगळा डम्पिंग असतो. मग तो जेव्हा बाहेर निघतो तेव्हा ऑटोमॅटिकली 1-1.5 किलो वजन त्याचं एका रात्रीत कमी झालेलं असतं. सेम पद्धतीने माझ्याकडे एक पेशंट आलं होतं, आमच्या रेसिडेन्शियल रिट्रीट जो हैदराबादचा होता. आपण त्यांचे रिव्ह्यू पण युट्यूबला बघूया समोर. सो त्यांचं वजन होतं 126 किलो, आणि जेव्हा त्यांचं लिव्हर डिटॉक्स केलं, गट क्लिन्झिंग पूर्ण झालं, त्यांचं तब्बल जवळजवळ त्यांचं 6 ते 7 किलो वजन जे आहे ते 2 दिवसामध्ये कमी झालं. मग हे वजन काय कमी झालं? शरीरातलं एक्सेसिव्ह वॉटर रिटेन्शन जे होतं ते निघून गेलं. जो काय कचरा त्यांच्या गट इंटेस्टाईन मध्ये होता तो निघून गेला, आणि अल्टिमेटली त्यांचा तो वेट लॉस झाला होता. पण तरी पण ते एनर्जेटिक होते, आणि त्याच्यानंतर परत काही दिवसामध्ये त्यांचे त्यातले काही किलो वेट जे आहे ते गेन झालं. पण ओव्हरऑल 5-1 किलो पर्यंत त्यांचं जे आहे 4 ते 5 किलो वेट लॉस झालं. तर निसर्गात उपलब्ध असलेल्या गोष्टींपासूनच आपण लिव्हरचे शुद्धीकरण करतो, हे 100% नॅचरल आहे. आणि नॅचरोपॅथी ही एकमेव थेरपी अशी आहे जी तुम्हाला बॅक टू नेचर आणू शकतो, म्हणजे काय, रिज्युवेनेट करू शकतो. बरोबर. आता आपण आयुर्वेद सुद्धा घेतो, पण आयुर्वेदिक औषधं जर आपण घेतले, तर जर ऍब्झॉर्प्शनच वीक असेल शरीरामध्ये, किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही खाल्ली, जर शरीरामध्ये ऍब्झॉर्प्शन वीक असेल, जर तुमच्या इंटेस्टाईन मध्येच जर कचरा भरपूर जमा असेल, तर काय होणार आहे की, जसं एक उदाहरण मी देतो, की समजा पातेलं खरगटा असेल आणि आपण जर कितीही चांगलं दूध घेतलं, तर ते दूध नासणारच आहे. मग त्याच्यात चुकी दूधवाल्याची आहे का? नाही. मग आपण आपल्या पहिले त्या कंटेनरवरती काम केलं पाहिजे. तर वर्षानुवर्ष आपण जे खातोय, रात्री खातोय, बायोलॉजिकल सायकल आपल्याला माहिती नाही, सर्केडियन रिदम आपल्याला माहिती नाही, कसा चालतो, कोणता ऑर्गॅन कोणत्या वेळेमध्ये काम करतो. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत प्रत्येक ऑर्गॅनला एक काम दिलेलं आहे, ते कसं चालतं, आणि तो ऑर्गॅन त्याच्या पहिल्या ऑर्गॅनवरती डिपेंड असतो, की त्याच्याकडून जेव्हा त्याला इनपुट येईल तेव्हा तो ते काम करू शकतो. मग हे त्यांचे टायमिंग सगळे ते वाट बघत असतात, मात्र आपण आपल्या लाईफ स्टाईल मॉडिफिकेशन मध्ये ते टाइम असे काय मॉडिफाय केलेत की आपण त्यांना त्यांच्या वेळेमध्ये काम करू देत नाही. आणि जेव्हा शुद्धीकरणाची वेळ असते तेव्हा आपण काय करतो, सूर्यास्तानंतर आपण खातो, खाल्ल्यानंतर सूर्यास्तानंतर जेही खाताय ते सगळं बॉडीमध्ये जमा होत असतं, बॉडीला कुठे ना कुठे ते डंप करावं लागतं, या आशेवरती की उद्या मला वेळ मिळेल आणि तेव्हा मी हे मेटाबॉलिझम करून घेईल. पण उद्याचा दिवस उजाडला की आपण उजाडल्या उजाडल्या लगेच आपला चहा असतो, आपण दिवसातून 4-5 वेळा पुन्हा इनटेक करतच राहतो, आणि बॉडीला आपण त्याच लूपमध्ये ठेवतो डायजेशनच्या, त्याला क्लिन्झिंगच्या लूपमध्ये कधी जाऊच देत नाही. म्हणजे जर माझ्या गटमध्येच कचरा आहे, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये भरपूर सेडिमेंटेशन झालेले आहे, वेल्लीज वरती सगळा चिकटा जमा झालेला आहे, जसं टूथब्रशला खाली लेअर जमा होते बघा, तशी आपल्या इंटेस्टाईन मध्ये लेअर जमा होत असते. आपण जेही खातो ते चिटकत असतं. आता ग्लुटेन खातो, मैदा खातो, सगळ्या गोष्टी. आणि बाईल जर कमी असेल, म्हणजे ऍसिड जर मुबलक प्रमाणात नसेल, तर काय होणार, ते खाल्लेलं अन्न प्रॉपर ब्रेक होणार नाही, ते चिकट राहील आणि ते इंटेस्टाईनला चिटकायला लागेल. मग आता इंटेस्टाईनच्या सरफेस, आता हा हाताचा सरफेस आहे समजा, या सरफेस वरून काय होतं, तो अन्न रसातले सगळे न्यूट्रिएंट्स ऍब्झॉर्ब होता. आता या सरफेस वरतीच काय झालं, पूर्ण लेअर जमा झाली. आता याच्यावरती जर लेअर जमा झालेली असेल आणि याच्यावर जे काय अन्नरस आला तो त्या स्किन पर्यंत पोहोचणार नाही आणि ऍब्झॉर्प्शन होणार नाही. म्हणजे जर स्मॉल इंटेस्टाईन क्लीन नसेल, वेलीज क्लीन नसतील तुमच्या, तर काय होईल, तुम्ही कितीही चांगलं खाल्लं, कितीही पैसा खर्च केला, ते ऍब्झॉर्बच होणार नाही, ते कचऱ्यावर जाऊन पडल्यामुळे त्याचा कचराच होणार. म्हणून हे डम्पिंग क्लीन करणं, ही लेअर क्लीन करणं, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपलं लिव्हर जे आहे ते फॅटी का झालं, त्याचं फॅट मेटाबॉलिझमचं काम आहे, पण एवढा ओव्हरलोड झाला त्याच्यावरती की ते फॅट्स म्हणजे त्याच्यावरच जमा व्हायला लागले. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, की समजा आता साबळे सर आपल्याकडे आहेत, बरोबर, गव्हर्नमेंट अधिकारी आहेत, तर फाईल्स येतात, आपण काय करतो, भरपूर लोड येतो, आपण म्हणतो नंतर करू, मी फाईल ती थप्पीला लावतो,
बरोबर. हळूहळू काय होतं, काम एवढं वाढतं. आता नाशिकमध्ये कुंभमेळा आलाय, आता काम वाढलं. बरोबर, काम वाढतं वाढतं थप्पी लागत 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 जाते. तर लिव्हरचं काय झालं, तो जो बसला होता ती एवढी थप्पी लागली का त्याच्या खाली तो डंप होऊन गेला अक्षरशः. म्हणजे त्याला वेळच मिळाला नाही कधी की जुन्या फाईल कधीतरी काढू आणि त्या पण आपण क्लिअर करू. लक्षात येते मी काय म्हणतोय? सो म्हणून लिव्हरला आराम देणं पण गरजेचं आहे. म्हणून आपल्याला ऋषीमुनींनी आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला उपवास सांगितले. पण उपवास आपल्याला वाटतं साबुदाणा खाल्ला का उपवास होतो. बरोबर. सो इथेच सगळा प्रॉब्लेम झाला. आपण शरीराला ती अं, वेळच देत नाही तेवढा, ती सायकल कंप्लीट करायला टाइमच देत नाही की ते स्वतःचं शुद्धीकरण करेल आणि स्वतःचा कचरा जो आहे तो काढू शकेल. तर आधी लिव्हर स्वतःचं शुद्धीकरण करेल तेव्हा तर बॉडीचं करेल. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आपल्या शरीरावरती आहे. त्याच्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. त्रास असेल तर करा, नसेल तर नक्की करा, हे मी नेहमी सांगतो. सो लिव्हर डिटॉक्सचे फायदे पुन्हा आपण तेच बघू की रक्त शुद्धीकरण आहे, निरोगी लिव्हर, एनर्जी वाढते तुमची. बरोबर. लहान मुलांमध्ये सुद्धा तुम्ही हे शरीर शुद्धीकरण करू शकता. ह्याच्यात नुसतं लिव्हर नाही, तर लिव्हर डिटॉक्स जर आपण म्हटलं तर याच्यामध्ये लिव्हरशी संबंधित सगळ्याच सिस्टम्स आल्या. म्हणजे तुमच्या माउथ पासून ओइसोफेगस असेल, स्टमक असेल, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, लिव्हर, गॉल ब्लॅडर, या सगळ्या गोष्टी ज्या आहे याच्यामध्ये आपण शुद्ध करत असतो. आणि हा प्रोटोकॉल जो आहे हा फक्त 16 तासाचा आहे. हा असा डिझाईन केलाय ना की आपली कोणतीही लाईफस्टाईल मॉडीफाय न करता मागच्या 5-10 वर्षाचा कचरा हा फक्त 16 तासामध्ये आपल्या शरीराच्या पूर्णपणे आपण बाहेर काढू शकतो. जो काही इंटेस्टाईन मध्ये लेअर जमा झालाय, डम्पिंग झालेलं आहे, ते सुद्धा याच्यामध्ये निघतं. जे विसरल फॅट्स राहिले आहेत ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. पित्ताशयाचे आजार असतील, पित्ताशयामध्ये खडे असतील, पित्ताशयाचे खडे म्हणजे नक्की काय, हे अनडायजेस्टेड कोलेस्टेरॉलच आहे. तर आपण जर बाईल खूप छान छान बनवून दिलं लिव्हरला आणि ते जर प्रॉपर चांगल्या पद्धतीचं बाईल जर पित्ताशयात येते, सिक्रेट होते, तर या सगळ्या अनडायजेस्टेड कोलेस्टेरॉल, फॅट्स किंवा जे काही डम्पिंग आहे याचं प्रॉपर ब्रेकडाऊन होईल, मेटाबॉलिझम होईल आणि नॅचरली त्यांची साईज कमी व्हायला लागेल. तर या तत्वावर पण आपण काम करतो. पित्ताशयात खडे असणारे, पित्ताशय काढायला लावलेले कितीतरी रुग्ण आपल्याकडे आले आणि आम्ही त्यांना म्हणतो, आम्ही तुम्हाला बरं करू असं आम्ही म्हणत नाही किंवा तुम्हाला पित्ताशय काढायची गरज नाही, तो खडा आम्ही बाहेर काढून टाकू असंही आम्ही म्हणत नाही. आम्ही जनरल सर्व्हिसिंग वरती काम करतो. एकदा ती सर्व्हिसिंग करा, एवढे महिने काढले, एवढे वर्ष काढले, 45 दिवस आम्हाला द्या आणि त्याच्यानंतर तुम्हीच रिपोर्ट करून बघा. आणि रिपोर्ट केल्यानंतर जर त्याच्यामध्ये रिपोर्ट नील आला किंवा पॉझिटिव्ह आला तर बट ऑब्विसली तुम्ही मला सांगा पित्ताशय काढायची गरज आहे का. सो अशा कन्सेप्ट वरती आपण जेव्हा काम करतो ऑटोमॅटिकली रिझल्ट दिसतो. थायरॉइडचे पेशंट आहे, 1.5-1.5 महिन्यामध्ये रिपोर्ट नॉर्मल येत आहेत. ओके, शुगरचे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल येत आहेत. नॉर्मल येत आहेत म्हणजे काय, आपण काय केलं, बॉडीमध्ये मेटाबॉलिझम वाढवली. म्हणजे कधी सर्व्हिसिंग नव्हती केली पण आपण त्या आतल्या इंजिनची सर्व्हिसिंग केली, ओरॅलिंग केली. जसं कारचं ऑइल फिल्टर आपण चेंज करतो तसं ते सगळं डिटॉक्स केलं आणि त्याला जी काही स्पेस लागते मुवमेंटसाठी ती स्पेस आपण त्याला दिल्यानंतर ते इंजिन जेव्हा फुल फ्लेज मध्ये टॉप गिअरला काम करतं, ऑटोमॅटिकली आपल्याला रिझल्ट दिसायला लागतात. सो आजवर हजारो लोकांनी लिव्हर शुद्धीकरण केले. सर सुद्धा माझ्याकडे आले होते तेव्हा सुद्धा मी याच्यावर ट्रेनिंग ठेवलं होतं. आणि आज बरेचसे माझे 700 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत जे सोसायटीमध्ये हे होलिस्टिक हिलिंग जे आहे याच्यामध्ये आमचं जे काय पारंपरिक आणि इंटरनॅशनल हिलिंग आहे या सगळ्या अंडर वन रूप आपण आणलेत. हे करतायत, लोकांपर्यंत पोहोचवत आहे. आणि माझा उद्देश काय आहे, तर मी हिलर आहे आणि माझा उद्देश आहे की हिलर्स तयार करणे आणि ही नॅचरोपॅथी घराघरामध्ये नेणे आणि राजीव दीक्षितांचा जो संकल्प होता, जे काम त्यांचं बाकी राहिले ते पूर्ण करून प्रत्येक घरामध्ये पारंपरिक चिकित्सा पोहोचवणे, गोआधारित चिकित्सा पोहोचवणे. आणि याची पॉवर काय आहे हे बोलून नाही तर करून दाखवणे, याच्यावरती मी काम करतो. या मिशन मध्ये तुम्ही जोडू शकता. तुम्ही स्वतःचं लिव्हर शुद्धीकरण करून स्वतःचं लिव्हर शुद्धीकरण करणे म्हणजेच ते समजून घेणे आणि शिकणे आहे. याच्यामध्ये तुम्ही मिशन मध्ये जोडू शकता. आमच्या कन्सल्टेशन मध्ये तुम्ही पुढे सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर यू कॅन रेफर ऑर तुम्ही स्वतःही लोकांची लिव्हर डिटॉक्सिफिकेशन घेऊ शकता. काही काही 100पैकी जवळजवळ 60-70 केसेस तर तुम्हीच घेऊ शकता आणि बाकी जे असतील जे क्रॉनिक आहेत किंवा ज्या आपल्या हातातल्या नाहीत अशा आम्ही हँडल करू. So अशा पद्धतीने सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. तर याच्यामध्ये थायरॉइड, शुगर, इनफर्टिलिटी, गायनॅक प्रॉब्लेम, कोलेस्टेरॉल,
असे बरेचसे, असा कोणताही प्रॉब्लेम नाही. अगदी कॅन्सरसाठी सुद्धा तुम्ही बघाल तर आम्ही शुद्धीकरण, शरीर शुद्धीकरण केलंय आणि लिम्फॅटिक ड्रेनेज केलेलं आहे. तर ब्रेस्ट कॅन्सर मध्ये सुद्धा चमत्कारिक रिझल्ट आहेत. बाकी पण बॉडीतले कॅन्सरजन्य काही गाठी असतील किंवा क्रॉनिक डिसीज असतील, त्यात पण आम्हाला छान रिझल्ट आलेला आहे. सो मी इथे काही क्लेम करत नाहीये की आम्ही कॅन्सर बरा करतो का काय. आम्ही एक नैसर्गिक प्रक्रिया करतो. आपण रोज जसं जेवण खातो, आपण फळं खातो, याच पद्धतीने निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूच योग्य पद्धतीने आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जर आपण त्याला प्रोसेस करून ती प्रोसेस फॉलो करून त्यांना कन्झ्युम केलं तर ऑटोमॅटिकली त्याचे चमत्कारिक रिझल्ट मिळत असतात. सो हा सगळा शेड्यूल डिझाईन करण्यामध्येच आपले मागचे काही वर्ष गेलेत. अनुभवातून हे आलंय आणि आता अशी स्टेप आले की फक्त 16 तास स्वतःला द्या आणि तुम्ही रोगमुक्त होऊ शकता. तर दर 3 महिन्यातून हे 16 तास आपण जर स्वतःला दिले तर कोणताही आजार तुम्हाला शिवणार नाही आणि तुम्हाला तुमचं लाईफस्टाईल जे आहे ते ॲज इट इज मेंटेन करून तुमचं जॉब, प्रोफेशन जे काही असेल, लाईफ असेल, फूड हॅबिट्स असेल, त्या एन्जॉय करता करता तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते रोगमुक्त ठेवू शकता. ओके, सो कन्सल्टेशन मध्ये आम्ही काय करतो, अपॉइंटमेंट तुम्ही बुक केली तर एक व्हिडिओ कॉल सुद्धा घेतो. व्हिडिओ कॉलवरती मला प्रकृती कळते, व्यक्ती कळतो. ओके, ऑनलाईन असेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरती होतं. पराग सरांच्या क्लिनिकवर तर तुम्ही नागपूरला असेल तर स्वतः जाऊ शकता किंवा पराग सर सुद्धा ऑनलाईन कन्सल्टेशन मध्ये तुम्हाला कन्सल्ट करतील. आपण व्यक्ती समजून घेऊ, त्याचं गोल सेट काय आहे, हेल्थ गोल सेट काय आहे, पहिले कुठून सुरुवात केली पाहिजे, याच्यावर आपण काम करू आणि त्यानंतर मग हे लिव्हर डिटॉक्सिफिकेशन किंवा जे काय असेल. फक्त लिव्हर नाही, याच्यामध्ये माइंड, बॉडी, सोल तिन्ही ऍस्पेक्टवर आपण काम करतो. सो आपली अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर नंबर खाली दिलाय, हा माझा नंबर आहे. पराग सरांचा नंबर सुद्धा आपल्याकडे आहेच. यापैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याला लिंक जी आहे ते ग्रुपमध्येच आली आहे, बरोबर. तर ग्रुपमध्ये हे सगळे डिटेल्स आपण टाकूया. याच्यामध्ये एक 2 वीक्सचा प्रोग्राम असतो. यालाच आपण एक्सटेंड करू शकतो 45 डेज पर्यंत. 2 वीक्स हा म्हणजे क्रॉनिक डिसीज नाही आहे, पण जस्ट मला क्लेन्झिंग करायची आहे. तर बाकी ऑर्गॅनची सुद्धा क्लेन्झिंग असते. त्यात लिव्हर डिटॉक्स ही मास्टर क्लेन्झिंग आहे. लिव्हर डिटॉक्स अँड कोलेस्टेरॉल क्लेन्झिंग. त्याच्यानंतर गॉल ब्लॅडर स्टोन मध्ये याचा फायदा होतो. किडनी क्लेन्झिंग आहे. लेडीजसाठी युटेरस गायनॅक क्लेन्झिंग आहे. त्याच्यामध्ये युटेरस क्लेन्झिंग आहे, फर्टिलिटी क्लेन्झिंग आहे, स्टमक अँड ऍसिडिटी क्लेन्झिंग, लंग्स क्लिन्झिंग सुद्धा आहे आपल्याकडे. ओके, बरेचसे स्मोकर सुद्धा माझ्याकडे आले ज्यांना सोडायचं पण होतं स्मोकिंग, पण शक्य नव्हतं किंवा टार खूप जमा झाला. त्यांचं लंग्स क्लिन्झिंग करून सुद्धा आपण त्यांना खूप छान रिझल्ट दिलेला आहे. अस्थमाच्या पेशंटमध्ये रिझल्ट मिळतो. काही काही बरेचसे पेशंट असे येतात की ज्यांच्या स्कॅप्युलर रिजन मध्ये दोन्ही साईडला खूप पेन असतं आणि ते म्हणतात सर आम्ही सगळी थेरपी घेतली, कायरोप्रॅक्टिक पण केली, फिजिओथेरपी केली, आयुर्वेद केलं, सगळं केलं, पण आमचं पेन काही जात नाही. तर हे पेन जे आहेत ना बॉडीमध्ये, हे जिथे आहेत ना तिथे त्याचा सिम्पटम आहे, त्याचा रूट कॉज कधीच नाहीये, तो समजायला पाहिजे. तर एखाद्याच्या लंग मध्ये कंजेशन असेल, तिथे जर प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा त्याच्या स्कॅप्युलर रिजन मध्ये, बॅकला, नेकच्या खाली सिव्हिअर पेन येऊ शकतं. याचं उदाहरण आताच मागच्या वर्कशॉपमध्ये एक मॅडम शिकायला आल्या होत्या. त्या ब्युटी पार्लर रन करतात. त्यांच्या लंग्स मध्ये खूप जास्त केसांचं डम्पिंग होतं आणि त्यांना खूप जास्त त्रास होता बॅक पेनचा. त्यांचं क्लिन्झिंग जेव्हा केलं, तर आपण लंग्स क्लिन्झिंग केल्यानंतर त्यांचा बॅक पेनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन गेला आणि त्यांना जळगाववरून माझ्याकडे यायचं होतं पण शक्य होत नव्हतं. म्हणजे काही यायची गरजच नाही. मग त्याच्यानंतर त्या ट्रेनिंगला सुद्धा आल्या, शिकून घेतलं त्यांनी थेरपी, सगळ्या गोष्टी. तर हा इम्पॅक्ट आपल्या लाईफवर होत असतो. कॉलन क्लिन्झिंग आहे, बॉडी पॅरासाइट क्लिन्झिंग सुद्धा असते. पॅरासाइट क्लिन्झिंग मध्ये आपल्या शरीरामध्ये खूप सारे पॅरासाइट्स आहे. म्हणजे आपण लहान मुलांना जंतांचं औषध देतो, पण आपल्या गटमधल्या वर्मसाठी आपण काय करत असतो, त्यांना काढण्यासाठी आपण काय करतो, आपण कधीच काही केलं नाही. पॅरासाइट्स आपल्या ब्लडमध्ये आहेत, बोन मॅरो मध्ये आहेत, बॉडीमध्ये आहेत, बरोबर. या सगळ्यांना किल करण्यासाठी आपण काय करतो, तर त्यासाठी सुद्धा त्याची सुद्धा क्लिन्झिंग होते. सो हे डीप क्लिन्झिंग असतं. पण या सगळ्या क्लिन्झिंग करण्याआधी जॉईंट क्लिन्झिंग पण असतं, आमवात, संधिवातामध्ये. हे सगळ्या क्लिन्झिंग करण्याआधी तुम्हाला सर्वात पहिले लिव्हर क्लिन्झिंग ही करावीच लागते. कारण की गायनॅक क्लिन्झिंगला समजा मी जे काही हर्ब्स देतोय, त्या हर्ब्स त्या गायनॅक रिजन पर्यंत पोहोचण्यासाठी पहिले त्या ब्लडमध्ये ऍब्झॉर्ब तर झालं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला आपण काय करतोय, बॉडीला क्लीन करून बॉडीचं मेटाबॉलिझम आणि ऍब्झॉर्प्शन वाढवतोय आणि त्याच्यानंतर आपण बॉडीला अल्कलाईन करतोय. आणि या दोन गोष्टी जर झाल्या की ऍब्झॉर्प्शन वाढलं आणि अल्कलाईन झाली बॉडी,
त्याच्यानंतर तुम्ही कोणतंही औषध द्या, ते प्रत्येक औषध 5 पटीने फास्ट काम करेल. बरोबर. आणि त्यानंतर जेव्हा मग ते आयुर्वेदा चालू करतात, त्यानंतर त्या आयुर्वेदामधले खरे रिझल्ट त्यांना दिसायला लागतात. कारण किडनीचे पेशंट भरपूर आहे, पण मग पुनर्नवा घेऊन किंवा किडनीच्या आयुर्वेदिक औषधे घेऊन आज डायलिसिस मुक्त ते झालेत का फक्त औषध घेऊन? तर त्याला होलिस्टिक अप्रोचनी जेव्हा आपण जाऊ, की प्रिपरेशन हे खूप महत्वाचं आहे, तेव्हा रिझल्ट येणार आहे. एक्झाम दिल्यावरच आपण पास होतो, मान्य आहे. मग मी वर्षभर काहीच नाही केलं, डायरेक्ट एक्झामला बसलो, होणार आहे का? बरोबर. सो त्या पद्धतीनेच थेरपीचं सुद्धा असतं. सो कोणतीही स्टेप तुमचा, माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी पण बरेचसे चांगले चांगले व्यक्ती येतात. ओके. सो काउन्सिलिंगची गरज असते. मी म्हणतो काउन्सिलिंगची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला पहिले टॉक्झिन फ्री व्हा. हे शरीरात जे टॉक्झिन जमा झालेले आहे, हे जे टॉक्झिन तुम्ही क्रिएट करताय विचार करून, मग ते पण समजावं लागतं, की आपण निगेटिव्ह विचार करून स्ट्रेस, अननेसेसरी स्ट्रेस घेऊन आपण जे पास्ट किंवा फ्युचरमध्ये जे राहतो आणि त्याच्याने आपण जे काय आपल्या बॉडीवरती इम्पॅक्ट करत असतो निगेटिव्ह हार्मोन्स डेव्हलप करून, विसरल ऑर्गॅनवरती असेल, हार्मोन सिस्टमवर असेल, त्याच्याने सुद्धा शरीरामध्ये खूप सारे टॉक्झिन्स वाढत असतात. तर टॉक्झिन कुठून येतात आपल्या शरीरामध्ये? टॉक्झिन एंटर्स फ्रॉम युअर इंटेस्टाईन, स्किन अँड लंग्स. ते एक्झिट कुठून होतात? लंग्स, स्किन, कोलॉन आणि किडनी याच्यामधून ते एक्झिट होतात. आता टॉक्झिन वाढले तर या सगळ्यांवरती तो लोड येतो. बरोबर. स्किन मध्ये जास्त टॉक्झिन्स अक्युमुलेट झाले तर स्किन प्रॉब्लेम होणार, कोलॉन मध्ये जमा झाले तर कोलॉन मध्ये प्रॉब्लेम होणार, किडनीचे प्रॉब्लेम्स आता जनरल झालेलेच आहे, कारण सगळा ओव्हरलोड त्याच्यावरच जातो. मग एक्सेस टॉक्झिन कुठे स्टोअर होता? आता हे खूप महत्वाचं आहे. जसं मी बोललो की टॉक्झिनमुळेच आपले सगळे आजार आहेत. बरं ते तुमचं विसरल आजार असतील, हार्टचा प्रॉब्लेम असेल किंवा जॉईंट पेन असेल, बॅक पेन असेल, स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, जे काय असेल, तर या सगळ्यांचा संबंध टॉक्झिनशी कसा आहे? आणि टॉक्झिन्स हे काय आहेत? टॉक्झिन्स हे ऍसिड्स आहेत, एवढं सध्या पुरता तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे बॉडीत जेव्हा ऍसिड्स खूप जास्त होतात, बॉडी ऍसिटिक होते, ब्लड ऍसिटिक होतं, तेव्हा प्रॉब्लेम्स कुठे कुठे अराईज होतात? तर लिव्हरचा प्रॉब्लेम, जॉईंट प्रॉब्लेम, बोन मॅरो, बरोबर, मसल, ब्लड, या सगळ्या सेक्शन्स मध्ये जे टॉक्झिन्स एक्सेसिव्ह आहेत बॉडीतले ते स्टोअर होतात. म्हणजे आता टॉक्झिन्स आले, मग टेम्पररी स्टोरेज कुठेतरी तर करावं लागेल, बरोबर. किंवा ज्या ठिकाणी ते जनरेट होतात, आता ब्लड ब्लड काय करतं? टॉक्झिन्स घेऊन आलं, सगळा कचरा घेऊन आला, ते घेऊन आलं, पण मग पुढचे ऑर्गॅन काय म्हणता? ओव्हरलोड आहे इथे, आमच्याकडे नका देऊ, तुमच्याकडेच ठेवा. किडनी म्हणते थांबा, इथे ओव्हरलोड आहे, पहिले मला ते क्लीन करू द्या. मग ब्लड त्याच्याकडेच ठेवतं. मग आता हे टॉक्झिन्स ऍसिटिक असतात, ब्लडची पीएच जर जास्त ऍसिटिक झाली तर काय होईल? मेटाबॉलिझम होणार नाही प्रॉपर, बॉडी मधलं कम्युनिकेशन बिघडेल, हार्ट मसल वरती लोड येईल. म्हणून ब्लड काय करतं? वॉटर रिटेन करतं, म्हणजे डायल्यूट फॉर्म मध्ये ते टॉक्झिन स्टोअर करतं. बरोबर. सो वॉटर रिटेन्शन जे प्रॉब्लेम आहे ते का आले? कारण टॉक्झिन जास्त वाढले. मग टॉक्झिन्स कधी निघतील? टॉक्झिन्स काढणाऱ्या ज्या सिस्टम आहेत त्या जेव्हा त्यांच्या चांगल्या ऑप्टिमम लेवलवर काम करतील, किंवा त्यांना आपण तो एक ब्रेक देऊ की ते पेंडिंग काम पहिले आवरतील आणि मग आपण नवीन इंटेक करू, तर तेव्हा ते होऊ शकतं. म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस जरी कडक उपवास केले, पाण्यावरती करतात लोक, 9 दिवसामध्ये काही होतं का? ओके. काही होत नाही त्यांना, उपवास होऊन जातात, पण आपल्याला असं वाटतं की नाही, माझ्याने होणारच नाही. म्हणून हे डिटॉक्स खूप महत्वाचं आहे. आता ते करायचं नाही, आपण जे काही जमा झालंय ते इमिडिएटली फ्लश करून पुढे करू शकतो. कंटिन्यू आपण आपली लाईफस्टाईल मेंटेन करू शकतो. सो हाऊ लिव्हर डिटॉक्स कसं करतं ओके आपल्या बॉडीला? त्याच्यामध्ये फेज असतात लिव्हरमध्ये. समजा टॉक्झिन्स आले, हे फेज 1 मध्ये एक इंटरमिडिएट मॉलिक्युल्स मध्ये ते त्यांना कन्वर्ट केलं जातं, आणि फेज 2 मध्ये त्याच मॉलिक्युल्सला एक वॉटर सॉल्युबल मॉलिक्युल बनवून मग ते आपल्या वेस्ट मधून जे आहे शरीराच्या बाहेर निघतं. मग हे सगळं प्रोसेस जी आहे फेज 1 आणि फेज 2 मध्ये होते. या दोन्ही प्रोसेसमध्ये लिव्हरला मुवमेंट सुद्धा करावी लागते, बऱ्याचशा गोष्टी बनवाव्या लागतात, केमिकल्स बनवावे लागतात, आणि मेटाबॉलिझम होते. म्हणून त्याला एक प्रॉपर मोबिलिटी असणं सुद्धा गरजेचं आहे. तो लिव्हर बघा, आता हे सेरोसिस लिव्हर आहे, हे सेरोटिक लिव्हर हे असं होतं, आणि हे हेल्दी लिव्हर आहे. सो इथून इथला जर्नी जर आपल्याला करायचा असेल तर ती 16 to 20 आवर्सची जी सायकल आहे, ती एक सायकल आपल्याला इमिडिएटली करणं गरजेचं आहे. याला काही कॉन्ट्रा इंडिकेशन नाही आहे. तुम्हाला आज कोणत्याही सिच्युएशन मध्ये तुम्ही असाल, पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आपण हे लिव्हर डिटॉक्स एकदम व्यवस्थित करू शकतो. प्रोटोकॉल एकदम सोपा आहे. आज संध्याकाळी सपोज दॅट 6 ला सुरू झाला तर सकाळी 10 ते 11च्या दरम्यान पूर्ण शरीर शुद्धीकरण किंवा लिव्हर डिटॉक्सिफिकेशन झालेलं असतं. सो कम्प्लीट
नॅचरल प्रोटोकॉल आहे. ओके. तर डिटॉक्स नंतर तुम्हाला काय ऑब्झर्व होईल? डिटॉक्स नंतर तुम्ही बघाल की गॉल मध्ये काही स्टोन्स आहेत का, किंवा जो काही कचरा आहे तो सगळा बाहेर निघताना दिसतोय का आपल्याला. ओके. त्याच्यानंतर यू विल फाइंड ऑल वेस्ट सेडिमेंटेशन गेट्स फ्लशिंग आउट ऑफ इंटेस्टाईन. यू विल फील लाईट अँड ओव्हरवेट स्टार्ट्स लुझिंग नॅचरली. जे काय ओव्हरवेट असेल, ओव्हर डम्पिंग असेल, ते नॅचरली लूज होतं. हिंज लॉस तुम्हाला खूप चांगला दिसेल त्याच्यामध्ये. ओके. द इम्प्रुव्हमेंट इव्हन ॲपेटाईट मध्ये इम्प्रुव्हमेंट होईल. झोप जी तुम्हाला लागते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लगेच फरक जाणवेल. जर तुम्ही सकाळी एक्सरसाइज करत असाल, वॉकला जात असाल, काही फिजिकल ऍक्टिव्हिटी असेल, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नेक्स्ट डेलाच सगळी ऍक्टिव्हिटी बूस्ट झालेली वाटेल. आणि आज जसं आहात त्याच्यापेक्षा मागच्या 5 वर्षात तुमचं जे काही फिटनेस होता किंवा जी काय लेवल होती, एनर्जी लेवल, ती तुम्हाला रिगेन झालेली जाणवेल. बरोबर. मस्क्युलोस्केलेटल काय प्रॉब्लेम असतील, विसरल प्रॉब्लेम असतील, पेन असतील, हे तुम्हाला कमी झालेले दिसतील. ओके. सो हार्ट अटॅकचे चान्सेस जे वाढलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे कोलेस्टेरॉलचं डम्पिंग झालेलं आहे ते तुम्हाला कमी होताना दिसेल. एक लिव्हर क्लिन्झिंग केल्यानंतर एवढा कचरा शरीराच्या बाहेर निघतो की ते जे कोलेस्टेरॉल आहे ते बॉडीची प्रॉपर्टी असते की ते काय करते, इक्वली डिस्ट्रीब्यूट करते सगळ्या गोष्टी. मग जेव्हा एक्सेसिव्ह कुठून तरी फ्लश होतोय ना, तर तिकडे एम्प्टी स्पेस झाली, मग जिथे एक्सेस आहे तिथून तिकडे जातं. म्हणजे कोलेस्टेरॉल काय करतं, बॉडी लगेच एवढं मॅनेज करतं की ती लेअर जी थिन होते ना, ती पुढचे 6 महिने लागून जातात परत तेवढी बनायला. म्हणजे एक लिव्हर क्लिन्स केलं आणि त्याच्यात जी कोलेस्टेरॉलची लेअर तुमची थिन होणार आहे, ती परत तेवढी बनण्यासाठी 6 महिने लागते. ते जर कोणाला ब्लॉकेजेस आढळले आणि ते जर विचार करताय की आता काय करू, तर त्यांनी पहिले शरीर शुद्धीकरण चालू केलं पाहिजे. आणि एक साधारणतः लिव्हर डिटॉक्सच्या 3 सायकल केल्यानंतर त्यांनी जर त्यांचे रिपोर्ट काढले, तर ऑब्विसली तो चमत्कारच त्यांना त्यांच्यासाठी राहणार. ओके. सो असे बरेचसे फायदे आहेत याच्यामध्ये. तुम्हाला तुमच्या मेंटल जे प्रॉब्लेम आहेत किंवा प्रोफेशनल जे काही इश्यूज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लिव्हर डिटॉक्स केल्यानंतर खूप छान असा फायदा दिसू शकतो. तो याच्यामध्ये ब्युटिफिकेशनचा पण विषय येतो. आता आम्ही नॅचरल ब्युटिफिकेशन मध्ये पण काम करतो की आपल्याला पूर्णपणे केमिकल फ्रीच लाईफ जर ठेवायची आहे, तर ब्युटिफिकेशन मध्ये पण नॅचरली काम करताना पहिला प्रोटोकॉल आमचा जो असतो तो लिव्हर डिटॉक्सचाच असतो, शरीर शुद्धीकरणाचा असतो. आणि त्याच्यानंतर मग लिम्फेटिक ड्रेनेज करतो आपण. लिम्फ काय करतं, प्रत्येक सेल मधला कचरा जो आहे तो कलेक्ट करून शरीराच्या बाहेर काढतं, पण त्याचं सर्क्युलेशन बिघडलेलं असतं. त्या लिम्फ नॉट शोधा, रिलीज करा, ऑटोमॅटिकली ते ब्युटिफिकेशन किंवा वेट मॅनेजमेंट, हिंज लॉस या गोष्टी होत असतात. सो लाईफ थ्रेटनिंग डिसीज जे आपल्या आहेत, जसं सेरोसिस ऑफ लिव्हर, अल्कोहोलिक हेपॅटायटिस ए बी सी, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, यांना प्रिव्हेंशनचं काम जे आहे ते लिव्हर डिटॉक्स थ्रू होतं. इम्युनिटी आपली स्ट्रॉंग होते. ओके. लिव्हर ते काय करतं, लिव्हर किंवा आपली इम्युनिटी स्ट्रॉंग झाली तर काय होतं, इट डिटेक्ट्स बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड अदर पॅथोजेन्स दॅट एंटर द बॉडी थ्रू युअर गट अँड वर्क्स टू क्लीन देम आउट बिफोर दे कॅन मेक यू सिक. म्हणजे जे काय पॅथोजन्स बॉडीमध्ये आले ते आपल्याला आजारी करतील याच्या आधीच लिव्हर काय करतं, किंवा आपली इम्युनिटी बूस्ट झाली तर ती त्यांना प्रिव्हेंट करून टाकते. बॉडीचं फंक्शन बेटर होतं. ब्लड क्लॉटिंग, प्रोटीन सिंथेसिस, हिम ब्रेकडाऊन. म्हणजे काही काहींचं ब्लड खूप थिक असतं, त्यांना ब्लड थिनर घ्यावं लागतं. बरोबर. त्याच्यानंतर प्रोटीन सिंथेसिस असते, ती मेटाबॉलिझम होते छान. प्रोटीन्सची मेटाबॉलिझम चांगली झाली, बट ऑब्विसली तुम्हाला शरीर जे आहे ते जास्त सुदृढ होणार आहे. हिम ब्रेकडाऊन म्हणजे काही काहींना असं असतं की ब्लड एवढं जास्त थिन असतं की ते थांबतच नाही. म्हणजे या दोन्ही गोष्टींमध्ये फायदा होतो. सेक्स हार्मोन्सचं प्रॉपर मेटाबॉलिझम होतं. ओके. अँड रिप्रोडक्शन अँड डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा आपल्याला फायदा होतो. तर महत्वाचं काय, सेल्युलर युथ, म्हणजे तेच मी आता सांगणार होतो की प्रिव्हेंटिंग सेल्युलर डिजनरेशन, डिग्रेडेशन हेल्प्स टू कीप सेल यंग, विच ऑल्सो हेल्प्स टू कीप यू लुकिंग यंग. म्हणजे आपली पूर्ण बॉडी सेल्सनी बनली ना, तर आपल्याला अल्टिमेटली काम कशावर करायचंय, सेलवर करायचं. ही प्रत्येक सेल जी आहे की करोडो सेल्स आपल्या बॉडीमध्ये रोज बनतात आणि रोज नष्ट होत असतात. मग या सेल्समध्ये जी एनर्जी प्रोसेस होते, या सेलला जर आपण हेल्दी ठेवलं तर तो जो काय ऑर्गॅन असेल, ती जी काय गोष्ट असेल, प्रत्येक गोष्ट ही सेल पासून बनली, ती ऑटोमॅटिकली रिज्युनेट व्हायला लागते. पण जर आपण डम्पिंग वाढवत राहिलो, ऑक्सिजन इंटेक कमी राहिला, सर्क्युलेशन वीक राहिलं, तर सेल लवकर ऑक्सिडाइज होतात, त्या वीक राहतात आणि ऑब्विसली आपल्याला पेन किंवा डिसिजेस या त्या सिमटम मध्ये यायला लागतं. ओके.
सो जे डिझिजेस आहेत ना, हे फक्त सिम्पटम्स आहेत, पण काम कशावर करायचंय, त्याचा सगळा गीतेचा सार एकच आहे की काम आपल्याला स्वतःवरती करणं, आपल्या बॉडीचं जे मशीन आहे त्याला 5व्या गिअरला शिफ्ट करणं, त्याची सर्व्हिसिंग ओरलिंग करणं, हे त्या सगळ्याचं एक सिंगल सोल्युशन आहे. इनक्रीज एनर्जी, कंझ्युमिंग लिव्हर consuming liver harming substances such as processed foods, refined carbohydrates, and alcohol tends to cause sluggishness. ओके, सो हे गोष्टी आपण जर कंझ्युम करतोय किंवा केल्या असतील, तर आपण रेग्युलर जर क्लिन्झिंग केलं तर तुमची एनर्जी लेवल ऑटोमॅटिक मेंटेन राहते आणि त्याचे साईड इफेक्ट जे आहेत ते आपल्याला होत नाही. फॅट लॉस मध्ये लिव्हर डिटॉक्स खूप छान काम करतं. स्किन प्रॉब्लेम मध्ये सुद्धा खूप छान आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात. आता हे आपल्याकडे काही रिव्ह्यूज आहेत, हे स्वतः डॉक्टर आहेत. आवाज नाहीये सर व्हिडिओला. हो. हॅलो केलं सर. एव्हरीवन, एक मी सुवर्णा जानते. ते 1.5 वर्षापूर्वी मला सुरुवातीच्या काळामध्ये मी ऍसिडिटी आणि ऍसिडिटीमुळे शोल्डर दुखणं, पाठ दुखणं हे प्रॉब्लेम मला बऱ्यापैकी होते. त्यानंतर मला वजन सुद्धा बऱ्यापैकी वाढलं होतं, ज्यामुळे टाचा वगैरे दुखणं हा प्रकार घडायचा. त्यासाठी मी आमचे मित्र नीरज शाह सरांशी थोडंसं डिस्कस केलं. त्या डिस्कस केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की सर, तुम्हाला लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करण्याची सक्त गरज आहे. तर मी त्यांना विचारलं की लिव्हर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय. त्यानंतर मला त्यांनी ते व्यवस्थित समजून सांगितलं आणि त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही लिव्हर डिटॉक्सिफिकेशन केल्यानंतर या प्रॉब्लेम मधनं बऱ्यापैकी तुम्ही मुक्त व्हाल. तर त्यांच्या सल्ल्यानुसार मी शनिवारी लिव्हर डिटॉक्सिफिकेशन सुरू केलं. रविवारी मला बऱ्यापैकी पोट साफ झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी बघतो रविवारी तर माझं जवळजवळ अंदाजे 2 ते 3 किलो वजन कमी झालं होतं. त्यानंतर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम माझा जवळजवळ बंद झाला होता. माझे पाठ दुखणं जी मला भयानक त्रास होतो. मी प्रोफेशनली मी डेंटिस्ट आहे. डेंटिस्ट असल्यामुळे पाठ दुखी असल्यामुळे मला कधी कधी वाटायचं मी पेशंट करू कसे. शोल्डर दुखल्यामुळे सुद्धा मला ते टेन्शन आहे. चिकनगुनिया झाला नमस्कार. मी डॉक्टर सुशांत सदवे, श्रीरामपूर येथील रहिवासी आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार मी त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी बघतो रविवारी तर माझं जवळजवळ अंदाजे 2 ते 3 किलो वजन कमी झालं होतं. त्यानंतर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम माझा जवळजवळ बंद झाला होता. माझे पाठ दुखणं जी मला भयानक त्रास होतो. मी प्रोफेशनली मी डेंटिस्ट आहे. डेंटिस्ट असल्यामुळे पाठ दुखी असल्यामुळे मला कधी कधी वाटायचं मी पेशंट करू कसे. शोल्डर दुखल्यामुळे सुद्धा मला ते टेन्शन यायचं. पण नीरज शाह सरांमुळे माझे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह झाले. मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. हॅलो एव्हरीवन, मी सुवर्णा जानते. ते 1.5 वर्षापूर्वी मला चिकनगुनिया झाला होता. तर चिकनगुनियाचा पेन मला खूप होता. माझे बोन्स पेन करायचे, मसल्स पेन करायचे. त्यानंतर मला स्वेलिंग पण खूप येत होती. त्यात मला थायरॉइड पण डिटेक्ट झाला. ते दोन्ही मिळून त्रास मला खूपच होत होता. आणि त्या चिकनगुनियामध्ये मला खूप मेडिसिनची ओव्हरडोस झाल्यामुळे मला ते वॉटर रिटेन्शनचा पण त्रास सुरू झाला. ते तिन्ही त्रास मला खूपच मी म्हणजे एकदम डिप्रेशन मध्ये चालली होती की इतका मला पेन होत होता. त्यावेळेस मला ते नीरज शाह सरांनी मला सजेस्ट केलं की मी तुम्हाला विदाउट मेडिसिन मी तुमचं दुखणं आजार बरं करेन. त्यानंतर मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे ते लिव्हर डिटॉक्स त्यांचे ज्या पद्धतीने मला त्या स्टेप सांगितल्या त्या पद्धतीने त्या फॉलो केल्या. तर काही एक पहिल्या स्टेपमध्ये ना मला बऱ्यापैकी रिझल्ट जाणवला. माझं वेट नमस्कार. हॅलो मी एव्हरीवन. डॉक्टर नमस्कार. मी रिव्ह्यूज आहेत आपल्याकडे. सो इथे जे नीरज शाह सरांचं नाव घेत आहे, नीरज शाह सर माझे जे काही डिटॉक्सचे पेशंट्स असतील हे सर्व मॅनेज करतात. नॅचरोपॅथ आहेत ते. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही काम करतो. श्रीरामपूरला सुद्धा ते प्रॅक्टिस करतात. आणि आता पराग सर जे आहेत ते नागपूर सेक्शन मधले जे काही पेशंट्स असतील त्या सगळ्यांना केटर करायचं काम हे पराग सर करत आहेत. तर हे रिव्ह्यूज आपल्याला आपल्या युट्यूबवर पण बघायला मिळतील.
युट्यूब चॅनलची लिंक मी टाकतो, त्यावर आपण चेक करूया. तुमचे काही क्वेश्चन्स असतील ते नोट डाऊन करून ठेवा. आपण एक युट्यूब वरती सुद्धा रिव्ह्यू बघून घेऊया. सर ऍडव्होकेट आहेत. लाईफस्टाईलमुळे आपल्याला आतमध्ये खूप आजार डेव्हलप होतात. Yes, आणि ते लक्षात येत नाही मुळात. आणि वरती स्टिफनेस डेव्हलप होतो बॉडीमध्ये. म्हणून आपण तुमचं लिव्हर डिटॉक्स पहिले केलं आणि मग थेरपीला तुम्हाला घेतलं. तर लिव्हर डिटॉक्स मध्ये जे काय सगळा कचरा निघाला, एका दिवसामध्ये साधारणतः 1.5 kg वेट माझं कमी झालं. लॉस झालं आणि त्याच्यानंतर थोडासा फ्रेश फिलिंग यायला सुरुवात झाली. ते जे लिव्हर डिटॉक्स आहे ते तर मी सांगेल की ते मला वाटतं तुमच्या पहिल्या पॅकेज मध्येच आहे. तर सगळ्यांनी मुळात आधीच सगळ्या आजाराचं मूळ हे पोटातच आहे आपलं आणि पोटातच आहे. सुरुवात आपण तिथून करतो. कर्पोरेटर जे आपल्या गटमध्ये पॅरासाइट्स असतात, बरेचसे जंतू असतात. लहान मुलं तर औषध घेतात, पण आपण काय करतो? So त्याची आपण पण त्याच्यावरती त्यांची ते workout सगळ्यांसाठी करत केली नाही. आहे. तर असे अमेझिंग प्रोटोकॉल आहेत, सरांनी अनुभवले, तुम्ही सुद्धा या. प्रोफेशनल व्यक्ती जर सांगतोय तर निश्चितच काहीतरी विचार करून त्यांनी ते डिसिजन घेतला असेल, स्वतःवरती स्पेंड केला असेल. तर हे पहिले स्वतःला प्रेम करायला शिका आणि स्वतःवरती ही स्पेंडिंग. ओके, सो गुड इवनिंग एवरीवन, माई सेल्फ आशीष सूर्यवंशी, डायरेक्टर ऑफ डिवाइन टच हीलिंग सेंटर. और आज हम जो अमेजिंग लीवर डिटॉक्स है, जो आपने जैसे टाइटल देखा था कि लीवर एंड गट क्लींस इज द 100% नेचुरल सोल्यूशन फॉर आवर 90% ऑफ हेल्थ इश्यूज. तो ये कैसे है एंड कैसे आपका गट हेल्थ 7 kg जैसे तुम्हाला बोललो. Sir, you have experienced our 3 days cleansing and detox camp. So share something about it. Yeah, greetings. My name is Vasant Railu from Hyderabad. I'm measured around 48 years. I came with around 124 kgs over here, and we attended the program conducted by Ashish sir and Nihal sir and Nagaraj sir. We have a special thanks for them. The program was so scientific and it was so useful, and without any side effects, with the nature how to go with, and we were well trained in this program, and we came realized about the nature and the natural food, everything. Finally, the 3 days program was resulted with high and good results. I've reduced my weight almost all. Right now it is 116 kgs now. Oh, That's a drastic change for me, because before attending this program I tried many methods, but nothing is practical and nothing is not worked out for me. This 3 to 4 days program has boosted my confidence level. I'm sure next visit, next program, I 100% I'll attend. I'll get my weight and health to the double digit. yes, sir. Thank you so much, And sir. come with your colleagues to. Yes, sir. This time we attended as a couple. Next time we come as a family. Full family great, will get great, it for great, you. sir. Thank you so much, sir. Thank you so much. Thank you. डिटॉक्स कहाँ से? सो ऑल ओव्हर इंडिया आपले चालायचे डिटॉक्स कॅम्प. आता आम्ही हर घर हिलिंगच्या अंतर्गत आता घरीच सगळं किट पाठवून करतो आहे. आणि जर तुम्हाला हवं असेल की आपल्याला डिटॉक्सिफिकेशन करायचंय, तर जर 20 जणांची एक ग्रुप असेल किंवा ऍटलिस्ट 15 जणांचं जरी असेल, तरी तिथे येऊन तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या प्लेसवरती येऊन तिथे सुद्धा आपण हे सर्व डिटॉक्सिफिकेशन फिजिकली करू शकतो. अदरवाईज तुम्ही काउन्सिलिंग घेतली, व्यवस्थित किट घेतलं, तरी सुद्धा आपण घरच्या घरीच हा सर्व प्रोटोकॉल जो आहे तो परफॉर्म करू शकतो. येस, तर सर आता तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या, काही क्वेश्चन्स असतील ते घेऊया. बाकी लिव्हर डिटॉक्स काय, कसं करायचं, काय त्याची प्राइस आहे, काय कंटेंट्स असतील, हे सगळं 1 to 1 पर्सनल कन्सल्टेशन जेव्हा तुम्ही बुक कराल, आमच्याशी बोलाल, तेव्हा सगळ्या प्रोसेस तुम्हाला समजवल्या जातील. खूप काही खर्च नाही आहे याला. साधारणतः एक 2 ते 3 हजारामध्ये सर्व किट येऊन जातं आणि तुमचं एक लिव्हर डिटॉक्स सेशन होऊन जातं. तर आपण एक दिवसाचा डिनर जरी स्किप केला आणि ते टॉक्झिन जरी नाही टाकले महिन्यात एकदा, तरी मला वाटतं की आपलं लिव्हर शुद्धीकरण त्याच्यात होऊन जातं. येस पराग सर. हो, थँक्यू सर.
सरांनी फार मार्गदर्शन चांगलं केलेलं आहे. जवळपास सगळ्यांचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील अशी आशा आहे. तरी सुद्धा काही कोणाचे क्वेश्चन्स असतील तर त्यांनी कृपया आपले क्वेश्चन्स मांडावे. येस, आकाश सर, आपको कुछ चॅटमध्ये पण पूछना है? चॅटमध्ये टाकू शकता. कमेंट मध्ये पण टाकू शकता. तर क्रोनिक आजार पोटाचे प्रॉब्लेम यावर आहे त्यांच्या वडिलांना, यशवंत सरांच्या. हम्म, त्याच्यावर काहीतरी बोला असं म्हणत आहे ते. बरोबर. पोटाचे प्रॉब्लेम, हा ते ड्युरिंग द वर्कशॉप स्टार्ट केला तेव्हाच मेसेज आहे सर. तर तेच आहे, पोटाचे प्रॉब्लेम हो. म्हणजे पोटात जमा झालेले. आता आपलं लिव्हर डिटॉक्सिफिकेशन तुम्ही बघितलंच आहे. त्याच्यामध्ये पोटात सगळं हम्म. फ्लशेस होऊन जातं. बरोबर. सो काहीच उरत. यशवंत सर, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल कदाचित. पहिलेच सरांनी सगळं क्लिअर केलेलं आहे. यशवंत सर. हो, आहेत सर, आहेत ते कनेक्ट होऊन. सो इट्स अ मॅटर ऑफ एक्सपिरियन्स सर. याचं काही साईड हॅलो. येस सर. हो हो यस, मी आता सरांशी कनेक्टेड राहतो. सुरेश सर इथं नाशिकमध्येच आहे. तर येस, त्यांच्याशी राहतो. आज भेटूया. लेक्चरच्या माध्यमातून आपण खूप सखोल माहिती दिलेली आहे, जेणेकरून बरेचसे आय ओपनिंग गोष्टी कळलेल्या आहेत. मी निश्चित सरांना कॉन्टॅक्ट करतो. तर आपले कॉर्पोरेट साठी किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील यांच्यासाठी लेक्चर सुद्धा माझे होतात. ते फ्री असतात. जसं आज मी सेशन घेतलं तसं हा तुम्ही स्वतःची काळजी स्वतः कशी घ्यावी, शरीर शुद्धीकरणाचं महत्व, बॉडी हो पोश्चरचं हो महत्व, तर हे स्वतः रिहॅब कसं ठेवावं, तर याच्यावर सुद्धा लेक्चर असतात. आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा झालेत लेक्चर. कंपन्यांमध्ये मोठमोठ्या ब्रँड्स बोलवतात. आपण पण असं काही इनिशिएटिव्ह घेऊन आपल्या इथे जर एखादं सेशन लावलं तर नक्कीच या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप हा हा येस सर, मी माझ्या परीने 1-2 लेक्चर ऑर्गनाईज करतो आणि तुमचा नंबर घेऊन तुमच्याशी कनेक्टेड राहतो. थँक्यू व्हेरी मच. येस, वेलकम सर. थँक्यू सर. येस सर, थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर, इतनी आशीष सर, थँक्यू सर. आपण इथे संपूया आहे ना. येस सर, येस. ओके, सो काळजी तर घ्या सगळ्यांनी. याच्यानंतर आशिष सरांनी हाँ सर, बोला ना. हाँ, आकाश सर कुछ बात कर रहे थे. आकाश सर, कुछ बात करना है आपको?